नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, बघू शकता ऊन पण पडत सुटले आणि पावसाचं पण वातावरण होत सुटले. मी आज चाललेलो आहे मित्रांनो शेताकडे. तर काल भरपूर असा पाऊस पडला आणि आज म्हणलं जावं बरं, किती पाणी साचले रोपामध्ये तेच पाहण्यासाठी मी चाललेलो आहे आज शेताकडे. समोर बघू शकता व्ह्यू खूप छान असा दिसतोय मित्रांनो. तर आता आज जरा ऊन पडलं होतं, त्यामुळे म्हणलं जावं जरा शेतामध्ये. काल भरपूर असा पाऊस होत होता, त्यामुळे आज शेताकडे चाललेलो आहे. इकडे आमच्या शेताकडे जाणारी अशी वाट असते. तर बघू शकता मित्रांनो, वावरामध्ये भरपूर असं पाणी साचलेले आणि झाडांना वगैरे फुलं वगैरे आलेली, छान अशी फुलं आलीत मित्रांनो. हा बघू शकता मित्रांनो, कसं हिरवगार गवत वगैरे आलेली, त्यामुळे पाहायला खूप छान वाटतंय मित्रांनो इकडलं वातावरण. आणि मी आज चाललोय शेताकडे. तर चला मित्रांनो, आता आपण नवीनच ब्लॉग चालू केलेले, त्यामुळे माहिती नाही आपल्याला कशा पद्धतीचे ब्लॉग वगैरे बनवतात, पण आपला प्रयत्न तर चालू आहे. शेताकडे आले आणि वातावरण खूप छान झाले. इकडंच मी राहतो, बघू शकता घरापासून जरा लांब आलेलो आहे आणि असे बांध असतात, हे बांधावरून शेताकडे जायचं असतं. गवत पण बऱ्यापैकी उगवलेले शेतामध्ये. काही दिवसानंतर मित्रांनो आवणी चालू होईल. इकडे बघू शकता एवढं हे रोप आलेले आणि इथं समोर बघू शकता पूर्ण रोपामध्ये पाणी साचलेले. तर तेच पाणी काढण्यासाठी आज मी आलेले शेताकडे. बघू शकता पूर्ण पाणी आहे रोपामध्ये, हेच पाणी काढायचे आज आपली. मित्रांनो आपल्याला बघायला लागेल, बघू शकता किती पाणी साचले, पूर्ण रोप पाण्यामध्ये गाडलेले. इथं एवढं पाणी हे संपूर्ण काढायला लागेल. त्यासाठी मी आणलेलं मित्रांनो एक छोटासा फावडा आणलेलं. आता आपण हे पाणी काढायसाठी जागा बघू, म्हणजे पाणी डायरेक्ट जाईल निघून. चला मित्रांनो, करू काम आपण आता. आणि इकडून काढायचा. तर बघू शकता मित्रांनो, आता आपल्याला इथून पाणी काढायचंय, जेणेकरून पाणी असं ह्या साईडला इकडून निघून जाईल. त्यासाठी प्रयत्न चालू आहे आपला. बघू तर चला आता पाणी काढून घेऊ आपण.
तर मित्रांनो बघू शकता आता आपण पाणी वगैरे काढून झालेले हे पाणी बघू शकता वावरातून असं त्या साईडला इकडे काढून दिलेले आता ते पाणी तिथून खाली जाईल। तर मित्रांनो अशा पद्धतीनं पूर्ण जेव्हा रोपामध्ये पाणी येते तेव्हा पूर्ण पाणी काढायचं असं म्हणजे रोप चांगलं वाढेल ना। आता असंच पाण्यामध्ये राहिलं तर रोप पण वाढणार नाही आणि मग आपल्याला रोप पण लावण्यासाठी कमी पडू शकतं। त्यामुळे आज आलो होतो शेताकडे तर अशा पद्धतीचं आमचं वावर आहे मित्रांनो बघू शकता खूप छान असं वावर आहे आणि आमची शेती अशाच पद्धतीची मित्रांनो इकडे बघू शकता। इकडे हे रोपामध्ये अजिबात पाणी नाही ते रोप बघू शकता कसं आलेले आणि इकडलं रोप हे बघू शकता पूर्ण पाण्यात असल्यामुळे चांगलं उतरलं नाही आणि इकडे पाणी नसल्यामुळे रोप चांगलं उतरलेले। तर मित्रांनो चला आता जाऊ आपण घरी। दिसतंय तिथं आपण बैल पाहायला जाऊ। आता बैल घेतली होती आता एवढ्यात त्यांनी तीच बैल पाहण्यासाठी आपण आता जाणार आहे। तर बघू आपण कशा पद्धतीने आमच्या इकडे बैल वगैरे आणलेले तेच तुम्हाला मी दाखवणार आहे। आता आमच्या इकडे व्ह्यू बघू शकता खूप छान असा व्ह्यू दिसतो। मी आता आलो होतो शेताकडे पाणी वगैरे काढलेले बऱ्यापैकी आता जाऊ आपण घरी जाण्यासाठी मित्रांनो असा मार्ग असतो आमच्याकडे बघू शकता। मित्रांनो हेच ती बैल बघू शकता कशी छान अशी बैल घेतली। इकडे डांगराचं वेल लावलेले ही घेतली काय बैल आता चांगलेच बर का आता चांगला जोड बसवलाय। हा पुढच्या वर्षी चांगली होती मारती बिरती नाही ना ही बरं झालं होली त्या ताण कमी झाला पण हा सारखे आहेत ना शिंगा बिंगा मध्ये जोडी कुठून आणली ही बायला वेल्यातून आणली काय हा ना हा पेंड्याची सवय आता काय हिरवा होईलच खायला हा ते आहे मग नंतर पेंड्याला तोंड नाही लावणार ते हिरवा मांजराची पिल्ला भारी आहेत बरं का मांजराची पिल्ला
ऊन पडलं होतं आणि लगेच पाहू शकता वातावरण चेंज झालं. असंच गावाला वातावरण सारखं चेंज होत राहते. आता आपण आलो होतो, आता पावसासारखं वातावरण झालं परत बघू शकता. थोड्याच वेळात लगेच वातावरण चेंज होतंय. आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता, खूप छान आहे मित्रांनो इकडं. आणि थंड असा वारा सुटलाय मित्रांनो. आता आलो होतो आपल्या शेताकडे, आता चाललेलो आहे घरी मित्रांनो. मस्तपैकी भारी वाटतंय इकडला निसर्ग पाहायला. समोर बघू शकता खूप मोठे असे डोंगर आहेत. बघू शकता मित्रांनो, या साईडला डोंगर वगैरे उंच अशी डोंगर आहेत आमच्याकडे. आणि आता आलो होतो आपण शेताकडे. आता पाणी बऱ्यापैकी काढलेले, थोडं कमी होत जाईल. आता थोड्या टायमानं परत येऊ आपण पाणी बघायला. पाऊस नाही आला तर नक्की शेताकडे येऊन पाणी बघू. तर चला जाऊ, अशी वाट आहे आमच्याकडे राहायसाठी. तर मित्रांनो, आपल्याला ब्लॉग बनवत आपल्याला इकडला पूर्ण परिसर आहे ना आमचा, हा तुम्हाला मी दाखवणार आहे. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आणि आमच्या गावाकडचं वातावरण मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आपण ब्लॉग दररोज आणण्याचा प्रयत्न करत जाऊ. तर आपण आता दुसऱ्या शेताकडे जाऊ. परत ऊन पडलं मित्रांनो, बघू शकता. एवढ्यात लगेच ऊन पडलं. असं ढगामध्ये सूर्यप्रकाशाखाली ढग आले का मित्रांनो लगेच ऊन येतं, लगेच ढग येतात. त्यामुळं वातावरण थोडं हे दिसतंय. तर अशा पद्धतीने बघू आपण ब्लॉग बनवत आज जाऊ शेताकडे. चला आता आपण आलेलो आहे दुसऱ्या आपल्या शेताकडे. असेच आमची शेतं असतात मित्रांनो, एक इकडे एक तिकडे. आणि हा समोर दिसतोय हा मित्रांनो पूर्ण सह्याद्रीचा डोंगर. ह्या साईडला इकडं नाणेघाट आहे. समोर दिसतोय हा दौंड्या डोंगर आहे. चला आपण आता इकडला दुसऱ्या शेताकडे जाऊन इकडला बघू काय किती रोपामध्ये पाणी वगैरे आहे का. त्या दिवशीच मित्रांनो पाणी वगैरे काढलेलं, थोडंफार असेल तर ते आज आपण अजून काढून लावू, जेणेकरून रोपं वाढायला चांगली पटापट उगवून येतील रोपं. तर मित्रांनो बघू शकता इथं पण रोप अजून उगवलेलं नाहीत. आता याचं पण पाणी आपल्याला आज काढावं लागणार आहे. पूर्ण असं पाठ काढायला लागेल, तेव्हा त्या रोपातलं पण पाणी जाईल मला वाटतंय. पूर्ण पाणी साचलेलं आहे मित्रांनो, तरी बऱ्यापैकी पाणी कमी झालेले. असं ऊन पडत असला तर लवकर पटापट रोपं पण वाढतील आणि आवणीला पण लवकर सुरुवात होईल. पण आता सारखा पाऊस पडतोय आमच्याकडं अधूनमधून. आज जरा थोडा पावसाने उघड दिली, पण असाच पाऊस उघडा राहिला तर एकूण चांगलं होईल आपल्या रोपांसाठी आणि रोपं पण लवकर येतील, म्हणजे आवणीला सुरुवात करायला होईल. मित्रांनो काल बऱ्यापैकी ह्या वावराचं पाणी काढलेलं पहिल्या दिवशी. तर बघू शकता अजून तरी वावरामध्ये पाणी आहे. हे असं काय होतं मित्रांनो, वावर एक सारखं नसलं ना
त्यामुळे हे पाणी असं राहते. मित्रांनो तुम्हाला दाखवतो सांडीवरनं पाणी किती पडते आता. बघू शकता काल भरपूर असं पाऊस होता, आज जरा कमी आहे. अशा पद्धतीचे मित्रांनो सांडवाते हे पाणी काढून दिलेले पूर्ण वावरातलं. थोड्या दिवसामध्ये मित्रांनो आपल्या इकडं अवनीला सुरुवात होणार आहे. तर आजचं वातावरण बघू शकता खूप छान असं दिसतंय. आपण फिरत फिरत अजून तुम्हाला आमच्या इकडे ओढे वगैरे दाखवतो, कशा पद्धतीचे ओढे वगैरे वाहतात. गावाकडं ज्या सांडी असतात मित्रांनो तर कशा खूप छान अशा दिसतात मित्रांनो. तर चला आपण आता पूर्ण शेताला फेरफटका मारत मारत आपण आता चाललेलो आहे. संपूर्ण ह्या साईडला बघू शकता असं रोपातलं पाणी पूर्ण संपलं तर अजूनच पटापट रोप वगैरे वाढतील आपली. अशा पद्धतीने मित्रांनो गावाकडे काम वगैरे असतात, करावं लागतात, थोडी थोडी कामं असतात. पण इकडे शांतता मित्रांनो बघू शकता, खूप छान अशी शांतता आहे मित्रांनो इकडं. घरी जाऊया. आणि आता वाजले 12:30. तर मित्रांनो आज पाहू शकता आमच्या गावचा व्ह्यू समोर बघू शकता, खूप छान आहे इथून दिसणार. आता वाजलेले 5. आता मी परत ब्लॉग बंद करतो. नेक्स्ट ब्लॉग मध्ये मित्रांनो उद्या तुम्हाला दुसरं काहीतरी दाखवून. तर ब्लॉग आजचा आवडला असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशा वाटल्यात मला नक्की सांगा. समोर बघू शकता 5:30 वाजल्याचं वातावरण छान असं झालेले. व्हिडिओ आवडली तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती लाईक वगैरे आणि इतरांना पण शेअर करा विसरू नका.